कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी शासनाकडे अनेक वेळेला पत्रव्यवहार केला, परंतु याची दखल घेतली नाही। आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांना आमची व्यथा तात्काळ ईमेलद्वारे पाठवा म्हणून निवेदन देण्यात आलं। आज दुपारी कॅबिनेटची मीटिंग आहे आणि या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये हद्दवाढ विषयावर एक ठराव होईल आणि निर्णयही होईल अशी आम्हाला खात्री आहे। त्यामुळं गावं किती घेणार हा विषय गौण आहे, परंतु हद्दवाढ होण्याबाबतचा पहिला टप्पा आज जाहीर होणार याची आम्हाला खात्री आहे। काय अजून प्रस्ताव देखील पाठवलेला नाही, प्रस्ताव हा महानगरपालिकेने पाठवलेला आहे। या प्रस्तावावर कोल्हापुरातले 3 आमदार, शहराचे आमदार, करवीरचे आमदार आणि दक्षिणचे आमदार यांची चर्चा झाली, यांची भेट झाली। कालच माननीय पालकमंत्री साहेब यांच्याशी आमची फोनवरनं चर्चा झाली। हा फोन शहराचे आमदार यांनी त्यांच्याशी बातचीत केली आणि आम्हाला पूर्ण खात्री दिली की आजच्या कॅबिनेट मंत्री जी आमची बैठक आहे यामध्ये हद्दवाढीचा प्रस्ताव आम्ही 100% काही ना काहीतरी निर्णय घेऊन असा ठाम आश्वासन दिल्यामुळे मी आज आपल्यासमोर आज सांगत आहोत। किती गावं येतील मग असं ठाम आश्वासन तुम्हाला मिळाले? किती गावं वाढतील याबाबत राज्यस्तरावर त्यांचे सचिव किंवा प्रशासन यांची बैठक होईल। मग त्यातमध्ये रेड झोनमध्ये येणारी गावं किती आहेत, MIDC यात घ्याव्या का न घ्याव्या, कोणते भाग घ्यावेत, यासाठी त्यांच्या प्रशासनाचा जो काही निर्णय होईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल। पण हद्दवाढीची सुरुवात आज होईल अशी आम्हाला दाट शक्यता वाटते। ही शक्यता वाटते। मग तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे नेमकी मग काय मागणी? यामध्ये आजचे निवेदन दिलेलं आहे, या निवेदनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या केलेल्या आहेत। त्या मागण्या टप्प्याटप्प्यानं आम्ही त्या आज दिलेल्या आहेत की नेमका आजचा जो निर्णय होईल या निर्णयामध्ये आमचे ठराविक मुद्दे घालूनच महाराष्ट्र शासनानं जो काही GR आहे किंवा शासन निर्णय तो करावा, म्हणून आज त्यांना मुद्देसहित आम्ही आजचं निवेदन दिलेलं आहे।